नमस्कार, मी मयुरी सावंत. कोल्हापुरी फेरफटका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण कोल्हापुरातील प्रसिद्ध धार्मिक स्थळाला भेट देत आहोत. ते म्हणजे श्री क्षेत्र नृसिंहवाडी. तर आज आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. चला तर मग. श्री क्षेत्र नृसिंहवाडी कोल्हापूरपासून 51 किलोमीटरवर कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र नृसिंहपूर अर्थात नरसोबाची वाडी वसले आहे. दत्तात्रेयांचे अवतार श्री नृसिंह सरस्वतींचे या ठिकाणी 12 वर्षे वास्तव्य होते असे सांगितले जाते. श्री नृसिंह सरस्वतींनी याच ठिकाणी तपश्चर्या केली होती आणि त्यांच्याबद्दलचे अनेक चमत्कार इथे घडल्याचे सांगितले जाते. श्री नृसिंह सरस्वतींच्या पादुकांची इथे पूजा केली जाते. ऐन पावसाळ्यामध्ये कृष्णेला पूर येतो तेव्हा मंदिर पाण्याखाली जाते. पुराच्या पाण्याच्या खुणा त्यानंतर सुद्धा मंदिर परिसरावर दिसत राहतात. कृष्णेच्या प्रशस्त अशा घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली मंदिर आहे. मंदिरातच नृसिंह सरस्वती स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तपादुका आहेत. वाडीहून गाणगापूरला जाताना योगिनींच्या आग्रहावरून स्वामींनी वालुकामय पाषाणाच्या या पादुकांची स्थापना केली. पादुकांची पूजा अर्चा इथे अखंड सुरू असते. वालुकामय पाषाणाच्या पादुकांना मनोहर पादुका असे नाव आहे. या पादुकांची मध्यान्ही पूजा केली जाते. नदीवरचा घाट एकनाथ महाराजांनी बांधला असल्याचे सांगितले जाते. या मंदिराभोवती मोठा गोलाकार मंडप असून त्याला चारही बाजूला उंच व विस्तृत खांब आहेत. मधोमध श्री गुरु ज्या औदुंबर वृक्षाखाली बसत असत तो वृक्ष आणि त्याखाली कृष्णा नदी सन्मुख त्या मनोहर पादुका आहेत व त्यापुढे थोडी मोकळी जागा आहे. त्याच ठिकाणी पुजारी बसतात व आतील गाभाऱ्यातील पादुकांची पूजा करतात. या गाभाऱ्याचे दार अतिशय लहान आहे. पादुका ज्या सभागृहात आहेत त्याचे दर्शनी भागावर चांदीचा अलंकृत पत्रा मढवलेला आहे. नृसिंहवाडीला जायला कोल्हापूरमधून डायरेक्ट एसटी आहेत. त्याशिवाय जयसिंगपूरहूनही जाता येते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अशा तऱ्हेने आपण आज नृसिंहवाडीचं दर्शन घेतलेलं आहे. तुम्हाला घर बसल्या माहिती मिळतेच आहे, पण तरी पण तुम्ही जर प्रत्यक्ष आलात आणि दर्शन घेतलात तर त्याचं तुम्हाला पुण्यच लाभेल. तर आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. पुन्हा एकदा मी मयुरी सावंत, कोल्हापूर.